जय हिंद मित्रांनो. तर महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मित्रांनो कायमस्वरूपी जर शासनाच्या ह्याच्यामध्ये करायचं असेल तर काय पावलं उचलली पाहिजेत. ठीक आहे, सरकारने काय केल्यानंतर आपण जे काय शासकीय सेवेत आपण मोडणार आहोत. तर मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल हे मित्रांनो ॲक्ट 2010 अंतर्गत स्थापन झालेले आहे मित्रांनो. ते मित्रांनो निमशासकीय सुरक्षा दल आहे. त्यामुळे त्या जवानांना कायमस्वरूपी किंवा शासकीय सेवेत घेण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रकारे कोणाला अधिकार आहे मित्रांनो, हा फक्त आणि फक्त अधिकार मित्रांनो राज्य सरकारच्या जे काही गृह विभाग आहे त्या गृह विभागाला आहे मित्रांनो. कारण MSF हे गृह विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे जवानांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा अधिकार व निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह विभागाकडे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो केवळ गृह विभाग नाही तर असा जो काही मोठा निर्णय घेण्यासाठी मित्रांनो मंत्रिमंडळाची मंजुरी देखील तुम्हाला म्हणजे सरकारला घ्यावी लागते. ठीक आहे, त्याचबरोबर अंतिम पातळीवर मित्रांनो मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ हे निर्णय घेते आणि काही प्रकरणामध्ये मित्रांनो कायदा असतो, जे काय अधिनियम असतात त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. त्याचप्रकारे राज्यपालाची देखील मंजुरी तितकीच आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, MSF जवानी सध्या मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट या बेसिसवर निमशासकीय सेवेत कार्यरत करतात. कॉन्ट्रॅक्ट कसं असतं ते देखील व्हिडिओ बनवलेला आहे. निमशासकीय म्हणजे खाजगी नाही, हे डोक्यातून पहिलं काढून टाका. त्याच्याबद्दल देखील व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो. त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी MSF जो ॲक्ट आहे 2010 मध्ये दुरुस्ती करावी लागेल किंवा नवा शासन निर्णय जो काही GR असेल तो लागू करावा लागेल. हा अधिकार मित्रांनो महाराष्ट्र शासनालाच आहे. MSF संस्था किंवा अधिकारी स्वतःहून जवानांना परमनंट करू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, थोडक्यात बघा, महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा अधिकार फक्त महाराष्ट्र सरकारला आहे, गृह विभाग आणि मंत्रिमंडळ यांच्याकडेच आहे. ठीक आहे, जर कोणी म्हणत असेल की महाराष्ट्र सुरक्षा बल परमनंट कधी होणार, म्हणजे सध्या ते निमशासकीय आहे आणि त्यांना निमशासकीयमधून शासकीय सेवेत घ्यायचं असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी सरकारला कराव्या लागतील. ठीक आहे, या जर गोष्टी सहज शक्य झाला तर MSF हे भविष्यामध्ये निमशासकीयमधून शासकीय सेवेत येणार. तर निमशासकीय म्हणजे खाजगी नाही, लक्षात घ्या. MSF नोकरी चांगली नोकरी आहे, त्याच्याबद्दल देखील आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. ठीक आहे, आपलं जे काय आपला अधिकारी चॅनल आहे त्याला नक्की फॉलो करा. MSF होमगार्ड आपण अशा इन्फॉर्मेशन माहिती सांगत असतो. व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपला नक्की शेअर करा. मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.